नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत? तुम्हा सर्वांच्या लाडका असणारं आणि अतिशय प्रेम मिळणारं सर्वात महाराष्ट्रातलं सर्वात सध्या जोरात फॉर्म मध्ये चालू असणारं चॅनल म्हणजे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहाच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अतिशय खूप तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया येतात, मिळतात, व्ह्यूज खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून 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 अतिशय प्रेमानं आणि अतिशय स्नेहपूर्वक आपणा सर्वांचे आभार मानतो। आणि जीनियस योद्धा या बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अतिशय भन्नाट असा आजचा व्हिडिओ असणार आहे, अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे जो तुमच्या नॉलेज मध्ये तर वाढ करेलच, पण त्यासोबत थोडंसं भान सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे आणि खूप जाणीवपूर्वक तुम्हा सर्वांसाठी बनवलेला आहे। आपल्याच ओसीएम मधला असा एक घटक आहे ज्याचं नाव आहे उद्योजकतेचा विकास। आणि त्या उद्योजकता विकासामधील जे नवीन प्रवाह आज बाजारामध्ये आलेले आहेत किंवा नवीन प्रवाह येत आहे ज्याच्यातून उद्योजक निर्माण होण्याची जास्तीत जास्त अशी दाट अशी शक्यता आहे, ते जीनियस योद्धा बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं वेलकम, मोस्ट वेलकम। आणि उद्योजकता विकासातील नवीन प्रवाहामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं स्टार्टअप इंडिया, अतिशय महत्त्वाचा प्रवाह या उद्योजकता संदर्भात आलेला आहे। त्यानंतरचा जो दुसरा आहे तो स्टँड अप इंडिया, आणि तिसरा जो होता तो म्हणजे कृषी पर्यटनासारखा एक महत्त्वाचा असा भाग, तर कृषी पर्यटन। आणि आज आपण पाहणार आहोत तो आहे स्टँड अप इंडिया। नावातच बरंच काही दडलेलं आहे मित्रांनो, नावात बरंच काही दडलेलं आहे। स्टँड अप म्हणजे जे खाली आहेत त्यांना उभा करणं, त्यांना आपल्या पायावरती उभा करणं, त्यांना त्यांचं सामर्थ्य दाखवण्याची संधी देणं, त्यांच्या असणाऱ्या कल्पनांना वाव देणं, एवढंच नाही तर त्यांना या राष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम तयार करणं, असे जे घटक आहेत पिढ्यानपिढ्या ज्यांच्यावरती नेहमीच अन्याय अत्याचार होत आलेला आहे, असे घटक जे तुम्हा आम्हाला सर्वांनाच प्रिय असणारा घटक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो एक भारतीय असणारा घटक आहे। आणि त्या घटकासाठीची एक योजना 2016 मध्ये भारत सरकारने आणली, तिचं नाव आहे स्टँड अप इंडिया। तर ही स्टँड अप इंडिया आहे। स्टँड अप इंडिया मध्ये तुम्ही बघता 7 वर्ष होऊन गेले आहेत, म्हणजे 2023 7 वर्ष झालं तर 2016 मध्ये आलेली ही योजना आहे। आणि त्या योजनेच्या माध्यमातून स्टँड अप इंडियाची सुरुवात कधी झाली, कशी झाली, नेमकी कशी, तर 5 एप्रिल 2016 साली 5 एप्रिल 2016 साली स्टँड अप इंडिया ची सुरुवात झालेली आहे। आणि तिचं मुख्यालय कुठे आहे तर भारतात आहे असं तिला म्हटलं जावं, म्हणजे तिचा अर्थ सांगताना असं म्हटलेलं आहे की मुख्यालय कुठे असावं, तर ते मुख्यालय कुठे आहे, दिल्ली या ठिकाणी आहे। जसं स्टार्टअप इंडियाचं होतं अगदी तसंच स्टँड अप इंडिया सुद्धा मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे, भारतामधील दिल्ली या ठिकाणी आहे। ही योजना नेमकी कोणासाठी आहे, स्टँड अप इंडिया कोणासाठी आहे, अनुसूचित जाती म्हणजे कोण, संविधानामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा काही जाती ज्यांना एससी असं म्हणतो आपण, त्यानंतर अनुसूचित जमाती जी आपल्या एसटी बांधव आहेत त्यांच्यासाठी, आणि व महिला व त्या सर्व जाती धर्मातल्या कोणत्याही धर्मातल्या असो किंवा कोणत्याही जातीतल्या असो अशासाठी पहिला आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला, सर्व जाती धर्मात असणाऱ्या सर्व महिलांसाठी हा स्टँड अप योजना ही भारताने आणली स्टँड अप इंडिया। आता याच्यामध्ये उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी ही काय आहे, योजना आहे, वित्त पुरवठा करणारी योजना आहे। कशासाठी, उद्योजक बनवण्यासाठी, कोणाला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना। बघा ही योजना कोणासाठी, तळागाळामध्ये रुतून बसलेल्या आणि सर्वात सामाजिक दृष्ट्या हीन लेखल्या गेलेल्या अशा या घटकासाठी, ज्याला आपण आज अनुसूचित जातीचा दर्जा भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे, त्यांच्यासाठी त्या काळची परिस्थितीचा हा मुद्दाम फोटो आपल्या समोर मी आणलाय, कारण ह्या लोकांना आजही या समाजातील जे बांधव आहेत त्यांना आजही तेवढ्या समर्थपणे उभा राहता येत नाही। तर अशा लोकांना नुसतं समर्थपणे उभा करायचं नाही, तर ते नोकरी देणारे, नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनले पाहिजेत, अर्थात ते उद्योजक बनले पाहिजेत। या उद्देशानं आज असणारा सामाजिक दर्जा जरी बदलला जरी असला तरी सुद्धा आज आर्थिक गरजांची पूर्तता त्यांच्या बाबतीत करणं गरजेचे ठरतं। त्यानंतर आमचे एसटी बांधव आहे जे रानावनात राहतात आणि ऊन वारा पाऊस यांना सर्वांना झेलत आपलं आयुष्य खंडित असतात, अशा समाजातील लोकांना पुढे आणण्यासाठी, त्यांना कुठेतरी स्टँड अप करण्यासाठी,
कुठंतरी त्यांना उभा राहता यावं, सामर्थ्यपणे आपल्या एक आर्थिक स्वातंत्र्याचा उपभोग त्यांना पण घेता यावा, या उद्देशाने ही योजना आलेली आहे। आणि त्यानंतर ज्या महिला भगिनी आहेत, मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या काही महिलांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य हे 1000% बरोबर आहे। ते वक्तव्य असं होतं की स्त्रिया सुद्धा ह्या वंचित घटकामध्ये मोडतात, मग त्या कोणत्या जातीतल्या असो नाहीतर कोणत्या धर्मातल्या असो, कोणत्याही जाती धर्मात असणाऱ्या स्त्रियांचा दर्जा मात्र त्या सुद्धा वंचित आहेत। आजही ते वाक्य आपल्याला पडतं, कारण आजही समाजातील स्त्रियांचा दर्जा नेमका कसा आहे हे आता तुम्हा वेगळं सांगायची गरज नाही। मणिपूर सारखी घटना भारतामध्ये घडतेच कशी हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अशा या मणिपूर घटनेमध्ये जसं एखाद्या जात्याच्या दोन्ही पात्यामध्ये जात्याचं वरून एक जाता असतात, त्याच्यामध्ये आपण गहू जसे टाकतो त्यामध्ये गहू पिसले जातात, वर असणारा दर्जा पुरुषी दर्जा, त्यानंतर खाली सुद्धा पुरुष आणि मध्ये महिला भरडल्या जातात। ही व्यवस्था सुद्धा महिलांना न्याय देऊ शकत नाही, अशी एक शर्मिंदापूर्ण घटना मणिपूर घटना मध्ये घडलेली आहे। याचं कारण म्हणजे महिलांना दिलेला दर्जा, महिलांना दिलेलं स्थान हे आजही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, नकारात्मक पूर्ण आहे। मग अशा महिलांसाठी ज्या कुणाचा तरी शिकार होत असतात, ज्या आपल्या कौटुंबिक हिंसाचाराचा शिकार होत असतात, जिला चूल आणि मूल पण इथपर्यंत आजही आपण बाधित ठेवलेला आहे, आणि म्हणून तिला अबाधित करण्यासाठी, तिला समर्थपणे पुढे येण्यासाठी आज रडणाऱ्या स्त्रियांना समर्थपणे उभा टाकता यावं, पुरुषांच्या बरोबरीने उभा राहता यावं आणि ती उद्योजक म्हणून पुढे यावी, या उद्देशाने स्टँड अप इंडियाची सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो। आणि म्हणून त्या स्टँड अप इंडियामध्ये अनुसूचित जाती जमातीतील महिला पुरुष सर्वांनाच, अनुसूचित जमातीतील महिला पुरुष सर्वांनाच, आणि त्यानंतर इतर जातीमधील किंवा इतर धर्मामधील असणाऱ्या महिलांना सुद्धा इथं उद्योजक बनण्याची संधी। मग उद्योजक बनण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक पुरवठा। तर ते आर्थिक पुरवठा कशा पद्धतीने केला जातो, त्याचं स्वरूप काय आहे ते आपल्याला लगेच थोड्या वेळात समजून घ्यायचं आहे। स्टार्टअप इंडियाची जी काही स्वरूप आहे, स्टार्टअप इंडियाचं स्वरूप आहे किंवा स्टार्टअप इंडियाची आपल्याला या ठिकाणी एक माहिती पाहिजे आहे। बघा, स्टार्टअप इंडियामध्ये बघा काय माहिती आहे, ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी, बघा ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेतून कमीत कमी एक अनुसूचित जाती व कमीत कमी एक अनुसूचित जमाती व कमीत कमी एक महिला कर्जदाराला काय करणं आहे, वित्त पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। आपल्या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक बँकांना याचे पूर्णपणे अधिकार देण्यात आले आहेत। काय अधिकार देण्यात आलेत की ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस। मग ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस म्हणजे काय की जे उद्योग नेहमी चालू शकतात, बंद न पडणारे उद्योग, ते ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन करणारे उद्योग कधीही विकास पाहू शकतात, त्यानंतर सेवा देणारे उद्योग हे कधीही विकास करू शकतात। अशा उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम म्हणजे ग्रीनफील्ड उपक्रम होय, ग्रीनफील्ड एरिया होय। बघा, मग अशा ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी, अशा ग्रीनफील्ड याची उभारणी करण्यासाठी, एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी जे काही शाखा आहे, ज्या काही बँका आहेत, सार्वजनिक बँका, त्याच्या प्रत्येक शाखेतून कमीत कमी अनुसूचित जमातीमधील बांधव, महिला असेल किंवा पुरुष असेल, अनुसूचित जमातीतील बांधव महिला असेल किंवा पुरुष असेल, आणि महिला कर्जदाराला, इतर समाजातील ज्या महिला आहेत त्या कर्जदारांना काय करणे, वित्त पुरवठा करणे, पैसा पुरवणे, हे काम कोणी करायचंय, बँकांनी करायचंय। कोणी करायचंय, बँकांनी करायचंय। आणि म्हणून स्टँड अप इंडियाची माहिती पाहत असताना पहिलं आहे की हा एवढा सारा जो काही स्टँड अप इंडिया संदर्भातला जे काही एवढी मांडणी किंवा एवढा सगळा पसारा जो केला आहे गव्हर्नमेंटने, तो कशाच्या संदर्भात केलेला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्यानंतर कर्ज पुरवठ्याची मर्यादा काय, किती कर्ज पुरवठा करायचा, बंडलावर बनले ठेवलेत भाऊ। नंबर 1, आता बघा, कमीत कमी 10 लाख, कमीत कमी 10 लाख आणि ते जास्तीत जास्त 1 कोटी। बघा, 10 लाख ते 1 कोटी इथपर्यंतचा कर्ज पुरवठा अनुसूचित जमातीतील बांधव असतील, जातीतील अनुसूचित जातीतील बांधव असतील, महिला भगिनी असतील, यांना करावा, अशा प्रकारची मर्यादा स्टँड अप इंडिया या योजनेमध्ये देण्यात आलेली आहे। बघा, कर्ज पुरवठ्याची मर्यादा लक्षात ठेवा, ती किती आहे, 10 लाख ते 1 कोटी। आपल्याला याच्यासाठी 1 मार्कासाठी ते येऊ शकतं, तेव्हा मात्र निश्चित आपण लिहायचं आहे 10 लाख ते 1 कोटी।
इथपर्यंत. चला पुन्हा एकदा, उद्योजकता विकासातील स्टँडअप योजना कोणासाठी आहे आणि त्यामागची भूमिका काय आहे, तर कर्ज पुरवठा कितीपर्यंत द्यावा, त्याची मर्यादा काय असावी, इथपर्यंत आपण आलो होतो. तर 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज द्यायचं आहे. आता हा जो भाग आहे या उपक्रमाचं क्षेत्र कुठपर्यंत मर्यादित आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये, आताच आपण पाहिलं ग्रीन फील्ड एरिया, त्याच्यामध्ये काय होतं, उत्पादन व सेवा व्यापार इत्यादीशी संबंधित असणार हे काय आहे, क्षेत्र आहे. इत्यादीशी संबंधित असणार हे काय क्षेत्र आहे. या उपक्रमाचं क्षेत्र बघा, इथं वस्तूचं उत्पादन केलं जात आहे आणि इथं काय दिली जाते आहे, सेवा दिली जात आहे. हा भाग सेवेमध्ये येणार. टायर दुरुस्त करून देणे, बघा टायर दुरुस्ती करून देणे, त्याच्यामध्ये हवा भरणे किंवा त्याचे जे काही पार्ट्स असतील कार संदर्भातली, वाहना संदर्भातील, तर ते पार्ट दुरुस्त करून देणे हे सेवामध्ये येऊ शकतं. आणि गुड म्हणजे काय, वस्तू, तर ह्या वस्तूची निर्मिती हे उत्पादनामध्ये येणार आहे. आणि या उपक्रमाचं जर क्षेत्र सांगायचं झालं तर सगळ्यांनी मन लावून ऐकायचं आहे. बघा, उत्पादन व सेवा व्यापार इत्यादीशी संबंधित असणार हे काय आहे, क्षेत्र आहे. बघा, त्यानंतर पात्रता काय, आता कोणाला द्यायचं, उडसूट कोणाला द्यायचं नाही, त्याच्यासाठी निश्चित अशी पात्रता ठेवलेली आहे. शासकीय योजनेचा कोणताही लाभ घेत असताना आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये महत्वाची असते ती म्हणजे पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता. तर आता पात्रता समजून घेऊ. लाभार्थी अनुसूचित जाती जमाती व महिला उद्योजक असावा, म्हणजे त्यांनी कुठेतरी आपला उद्योग स्थापन करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. तो कुठला, अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक तो असला पाहिजे. त्याची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असावी, त्यानं वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावी, म्हणजे तो सज्ञान असला पाहिजे. एवढा मोठा पैसा शासन देणार म्हणल्यानंतर साहजिकच आहे 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी त्याचं वय किती असलं पाहिजे, कमीत कमी 18 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली असावीत. वैयक्तिक नसलेल्या, बघा तिसरी पात्रता काय, वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत, वैयक्तिक नाही, स्वतः स्थापन केलेला नाही, म्हणजे स्वतः म्हणजे पूर्ण मालकी स्वतःची नाही. बघा, स्वतः स्थापन केलेला नाही म्हणजे पूर्ण मालकी स्वतःची नाही, म्हणजे भागीदारी स्वरूपामध्ये एखादा उद्योग जर निर्माण केलेला असेल तर अशामध्ये 51% भागीदारी म्हणजे ते पूर्णपणे मालक असणार आहेत. म्हणजे राहिलेले जे काही 49% भाग आहे तो इतर भागीदारांचा असावा. म्हणजे सर्व जास्तीत जास्त अधिकार कोणाचे असावेत, त्या बांधवाचे असावेत. कोण्या बांधवाचे, तर आपले जे एससी समाजातील बांधव आहेत, एसटी समाजातील बांधव आहेत, त्यांच्यासाठी हे भांडवल अनुसूचित जाती जमाती व महिला उद्योजकापैकी एकाचे असावे. यांच्यापैकी एकाचे 51% कमीत कमी. कारण काही उद्योग असे असतात की एकटे माणसं किंवा एखादा माणूस स्वतःच्या जीवावर स्थापन करू शकत नाही, त्यांना समूहामध्ये यावं लागतं, गटाने यावं लागतं आणि मग उद्योगाची स्थापना करावी लागते. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर त्या उद्योगामध्ये जर स्टँडअप इंडियाचं कर्ज पाहिजे असेल, या जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मालकी मात्र कमीत कमी 51% मालकी त्या संबंधित पात्रता असणाऱ्या अनुसूचित जाती जमाती आणि महिला भगिनींची त्या ठिकाणी असली पाहिजे. हे मात्र लक्षात घ्या, म्हणजे ह्या सगळ्यांचा विकास होण्यास काय होणार आहे, मदत होणार आहे. कर्जाचं स्वरूप काय, बघा कर्जाचं नेमकं स्वरूप काय, काय स्वरूप आहे ते आपल्याला 7 मुद्द्यांच्या द्वारे समजून घ्यायचं आहे. किती मुद्दे आहेत, 7 मुद्द्यांच्या द्वारे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे ना. सनी देओल म्हणला होता काय, कातिया तेरे 7 आदमी को एक साथ मारूंगा. तसं आज 7 मुद्द्यांना आपल्याला बरोबर स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे आणि समजून घ्यायचंय की ते 7 मुद्दे कोणते आहेत. एक 7 मुद्द्यांकडे स्पर्श करायचे आपल्याला. तर पहिला आहे कर्जाचा हेतू काय, कर्ज देण्यामागचा हेतू काय. तर अनुसूचित जाती एससी बांधव, अनुसूचित जमाती एसटी बांधव व महिला उद्योजकाकडून उत्पादन काय घ्यायचंय, उत्पादन व्यापार किंवा सेवा, उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे. बघा काय हेतू आहे, हेतू विना कोणतंही काम कार्य केलं जात नाही. बघा आता माझा हेतू हा असणार आहे, इथं तुम्हाला सांगत असताना हा हेतू असणार आहे की जर आपण चॅनल साठी या नवीन असाल, नवीन पहिल्यांदाच आपण पाहत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर व्हिडिओ आवडत असेल
आणि प्रत्येक माहिती आपण तर भरपूर पद्धतीने व्ह्यूज येत आहेत, तर त्याबद्दल तुमचं मनापासून तर मी सुरुवातीला आभार मानलेलेच आहे. पण जे काही नवीन आहेत, जे आपल्या चॅनलला अजून जोडलेले नाहीत, अशांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, कारण त्यांना सुद्धा या सर्व घेतलेल्या कष्टाचा त्यांना पण लाभ मिळावा अशी माझी मनोमन इच्छा आहे, विनंती आहे आपणास. बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती माग त्यांना एक हेतू, कोणता हेतू आहे त्यांच्या बाबतीत? त्या उद्योजकाकडून उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग काय झाला पाहिजे, स्थापन झाला पाहिजे किंवा स्थापित करणे, हा या मागचा उद्देश आहे. हे कर्जाच्या स्वरूपामध्ये आपल्या 7 मुद्दे, त्यातला पहिला मुद्दा आपण पाहिला, ते म्हणजे कर्जाचा हेतू काय. दुसरा मुद्दा आहे तो आहे बघा, कर्जाची मर्यादा काय. तर कर्जाची मर्यादा आपण पाहिलेली आहे, किती होती बरोबर 10 लाख ते 1 कोटी. किती? 10 लाख ते 1 कोटी ही कर्जाची काय होती? मर्यादा होती. म्हणजे इथपर्यंत कर्ज दिलं जाईल. बघा, इथपर्यंत कर्ज दिलं जाईल 10 लाख ते 1 कोटी. आणि मग प्रकल्प खर्चाच्या, जे काही प्रकल्प उभारलेला आहे, उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा सेवा देण्याच्या बाबतीत असेल, त्याच्या 75% संमिश्र कर्ज. म्हणजे बघा, संमिश्र कर्ज म्हणजे मुदत कर्ज, काही मुदतीपुरतं दिलेलं, आणि दुसरं आहे खेळते भांडवल. हे दोन्ही सरकार उपलब्ध करून देऊ शकते. तर त्याच्या 75% कर्ज, मुदत कर्ज व खेळते भांडवल अशा पद्धतीनं, म्हणजे 75% संमिश्र काय असणार आहे? संमिश्र कर्ज. याच्यासाठी कर्जाची मर्यादा देण्यात आलेली आहे. बघा, त्यानंतर व्याजाचा दर काय असावा? बघा, बँकेनं रेट, बँक ही दरावर चालते, व्याज दरावर चालते. ती कोणतीही घरून पैसे वगैरे देत नाही. पैसे हे ग्राहकांचे घेतले जातात, त्याच्यावर व्याज दर दिलं जातं, आणि काही ग्राहकांना ते पैसे खातेदारांना कर्जाऊ स्वरूपात दिले जातात, पुन्हा त्याच्यावर व्याज घेतलं जातं. म्हणजे बँक ही व्याजावर काम करते. कशावर काम करते? व्याजावर काम करते. मग आता पैसे तर घेतलेत, हे भाऊ घेऊन तिकडून पळून जायचं नाही. नाहीतर मिळालं शासनाला घेऊन जाचाल तिकडं, तसं नाही भावंडांनो. तर त्याचा व्याज दर सुद्धा आपल्याला द्यायचा आहे, कारण बँका हे फक्त उद्योगपतींना ते अलाउड आहे, पैसे घेऊन पळून जाणं. आपल्यासारख्यांना नाही. आपण कष्ट करायचं, ताट मान्य उभा राहायचं, आणि जो स्वाभिमान आर्थिक स्वातंत्र्यातून प्राप्त होतो तो कोणत्याही स्वातंत्र्यातून प्राप्त होत नाही. माणूस आर्थिक स्वातंत्र्यामध्ये पक्का असला पाहिजे, आणि हाच उद्देश या मागे ठेवलेला आहे. आणि म्हणून या व्याजाचा दर किती टक्के असला पाहिजे? किती? 3% जास्त नसावा. कमीत कमी 3% कमी ठेवू शकता, परंतु 3% जास्त नसावा. जसं की आज बचत गटाच्या माध्यमातून जे महिलांना कर्ज दिलं जातं, तो यातला विषय नाही. यातून एक छोटे उद्योजक तयार केले जातात, महिला बांधव वगैरे गाव पातळीवरती. पण त्यांचा सजा दर किती आहे? व्याजाचा दर किती आहे? 3% आहे. 3% आहे. काही बचत गटाच्या बाबतीत 4% पण आहे. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये स्टँडअप इंडियामध्ये 3% दर हा त्यांचा ठरलेला आहे. बघा, व्याजाचा दर हा 3%पेक्षा जास्त नसावा. आता सुरक्षितता काय आहे? बघा, सुरक्षितता काय आहे? प्राथमिक सुरक्षे व्यतिरिक्त, किंवा आता प्राथमिक सुरक्षा म्हणजे कोणती सुरक्षा? वेळेवरती पैसा जर व्याजदरासहित जर मुद्दल परत करता आलं नाही, तर त्यावेळेस तर सवलत ही दिलीच जाते. परंतु काल आपण स्टार्टअप इंडियामध्ये पाहिलं, 90 दिवस ही अतिरिक्त वेळ ही दिली जाते. ठरविल्याप्रमाणे व्यतिरिक्त किंवा बँकेनं ठरविल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेच्या हमीद्वारे केले जाऊ शकते. बघा, काय केलं जाऊ शकतं? सुरक्षितता कशी मिळते? बघा, प्राथमिक सुरक्षे व्यतिरिक्त किंवा बँकेनं ठरविल्याप्रमाणे जे काही क्रेडिट गॅरंटी फंड आहे. क्रेडिट म्हणजे त्या व्यक्तीनं केलेला जो व्यवहार असतो त्याच्यावरून त्याचं क्रेडिट ठरतं. क्रेडिट ठरतं म्हणजे साध्या भाषेमध्ये त्याची पत ठरते. तर अशा लोकांना काही वेळा सवलत दिली जाते. बँकेचे चांगले जर ग्राहक असतील आणि ऐनवेळी जर त्यांच्या पैसे फेडण्यासाठी अडचण येत असेल, तर अशा लोकांसाठी एक स्कीम दिली जाते, एक योजना बँकेच्या मार्फत असते. तर त्याची सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी केली जाते. म्हणजे प्राथमिक सुरक्षा तर दिलेलीच आहे, पण योजनेच्या हमीद्वारे सुद्धा त्यांना सुरक्षितता मिळू शकते. कारण प्रत्येक उद्योग स्थापन करताना आणि ते स्थापन केल्यानंतर तो टिकवताना खूप कष्टाची गरज असते, खूप गोष्टी जुळून याव्या लागतात. उद्योग ही एका बाजूने चालणारी प्रक्रिया नाही, अनेक बाजूंना त्यांना सामोरं जावं लागतं, अनेक प्रसंगांना, कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेस एखाद्या महिला भगिनीने उद्योग उभा केला
परंतु तो उद्योग चांगल्या पद्धतीने चालू नाही शकला, तर अशा वेळेस बँक म्हणते घाबरू नका, स्टँडअप इंडिया मधून तुम्ही आहात, तुम्हाला उभा करणं हे आमच्या हातात आहे किंवा आम्ही त्याचे प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला अपयश येऊ नये त्यासाठी तुम्हाला सुरक्षितता सुद्धा प्रदान केली जात आहे महिलांसाठी, एसटी व एससी बांधवांसाठी योजनेच्या हमीद्वारे केली जाऊ शकते। म्हणजे प्राथमिक सुरक्षा आणि त्यानंतर क्रेडिट गॅरंटी फंड हे मात्र लक्षात ठेवा। क्रेडिट गॅरंटी फंडच्या ज्या स्कीम आहेत ज्या व्यापाऱ्याच्या किंवा त्या उद्योजकाच्या पतनुसार मिळतात। परतफेड, दिलेले पैसे परत करायचे, कारण परतफेड करण्यामध्ये एक वेगळा स्वाभिमान आहे। मग आता उत्पादनातून मिळवलेली रक्कम, मिळालेला नफा आणि मग त्या नफामध्ये ठरवलेलं काय जे असेल ते, कर्जाची परतफेड ही 7 वर्षाच्या आत, किती वर्ष? 7 वर्ष, 7 मुद्दे, एक 7 बघत आहोत आणि त्याच्यामध्ये परतफेडला सुद्धा किती वर्ष दिले आहेत? 7 वर्ष। पण एवढंच नाही, थांबा, घाबरू नका, आणि पुढे जास्तीत जास्त 18 महिन्याच्या मुदतीत करण्यात यावी परतफेड। बघा किती बघा, 7 वर्षाच्या आत, नाही जमलं तर त्याच्या पुढं किती महिने? अजून 18 महिने, 7 वर्ष 18 महिने म्हणजे जवळपास किती? बोला किती? 1.5 वर्ष। वर्षाचा जर विचार केला तर 1.5 वर्ष, म्हणजे पहिली 7 वर्ष आणि नंतरची 1.5 वर्ष, म्हणजे 8.5 वर्षापर्यंत परतफेड करता येते। जो काही व्याजदर आहे तो व्याजदर वाढवून घेतला नाही आहे त्याच व्याजदरावर, कारण उद्योग स्थापन करणे हे भल्या भल्याना जमतं असंच नाही, आणि जरी जमलं तरी ते शेवटपर्यंत त्यांचे उद्योग टिकतील असंही नाही। किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या पळून गेला, नीरव मोदी पळून गेला, किंगफिशर वाल्याला एअरलाइन्सचे पैसे द्याकडे पैसे नव्हते, येते लक्षात, बँकाची कर्ज घेऊन गेला, पैसे घेऊन गेला, ठीक आहे, तो वेगळा जरी मुद्दा जरी असला तरी अशा एखादा बांधव अडचणीत जर आला असेल, ते अडचणीत आले नाही, ते आयडिया करून गेले पळून, पण आपल्याला भारत सोडायचा नाही, लढेंगे और शान से लढेंगे, परतफेड ही आपण करणारच आहोत, पण त्यासाठी किती वर्ष? 7 वर्ष आणि प्लस 18 महिने, अशा पद्धतीनं म्हणजे दुसरे 1.5 वर्ष, म्हणजे एकूण 8.5 वर्ष हे आपल्याला या कालावधीमध्ये काय करायचे आहे? परतफेड ही करायची आहे। मग आता खेळतं भांडवल, 6वा मुद्दा आहे खेळतं भांडवल। काय खेळतं भांडवल आहे? खेळत्या भांडवलामध्ये 10 लाखापर्यंत। आता खेळतं भांडवल म्हणजे कोण? ते कोण पुरवतं? एक तर खेळते भांडवल ही संकल्पना स्वतःशी संबंधित आहे, म्हणजे आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज आणि स्वतःकडे उपलब्ध काही प्रमाणात असलेला पैसा, ते आपलं असतं खेळतं भांडवल। आणि कधी कधी शासन सुद्धा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून खेळतं भांडवलाची पूर्तता करतं। मग वेगवेगळ्या बँका असतील, सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, खाजगी क्षेत्रातील बँका असतील, हे खेळतं भांडवल पुरवतात आणि त्यासाठी वेगळं खातं काढायची गरज नसते, आहे त्याच खात्यावरती डेबिट कार्डची सुविधा दिली जाते, जिथं तुमच्या खात्यावरती पैसे येतात, तुम्ही ते कधीही काढून घेऊ शकता, ठीक आहे। बघा खेळत्या भांडवलामध्ये 10 लाखापर्यंत खेळते भांडवल जर घ्यायचं असेल तर आधी विकर्ष, बघा शब्द कोणता आहे मराठीमध्ये, त्याला इंग्रजीमध्ये सोपा शब्द आहे ओव्हरड्राफ्ट। कोणता आहे? ओव्हरड्राफ्ट। तर ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय ते नंतर समजून घेऊ, त्यासाठी डेबिट कार्डची सोय केली जाते। आता पहिल्यांदा बघा, खेळतं भांडवल 10 लाखापर्यंत खेळते भांडवल जर आपल्याला घ्यायचं असेल, कुठपर्यंत? 10 लाखापर्यंत खेळतं भांडवल आपल्याला बँकेकडून घ्यायचं असेल तर त्यासाठी ओव्हरड्राफ्टची सुविधा ही दिली जाते। आता ओव्हरड्राफ्टची सुविधा म्हणजे काय? आधी विकर्ष म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट, व्हॉट इज ओव्हरड्राफ्ट? चालू खाते सुविधा धारकांना, बघा चालू खाते सुविधा धारकांना त्यांच्या भांडवलाच्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी ही सुविधा दिली जाते। सामान्यतः त्याचा एक कालावधी असतो, ते दिल्यानंतर 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत बँकिंगचा जो काही टॉपिक आहे, व्यावसायिक सेवा जो आपला 4था घटक आहे, त्या घटकामध्ये बँकाकडून दिल्या जाणाऱ्या ग्राहकांना सेवा, त्या सेवेमध्ये आधी विकर्ष ही एक सेवा आहे, ओव्हरड्राफ्टची एक सुविधा आहे, ती काय आपण त्यावेळेस तर समजावून घेणारच आहोत, पण काही गोष्टी जर अगोदर समजून घेतल्या तर पुढे आणखी सोपं जाऊ शकतं। मग हे चालू खाते जे काय आहेत लोकांचे, त्यांना त्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी उद्योजकांना काय केले जाते, तर ही आधी विकर्ष ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते। सामान्यतः 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत अल्प दरात व्याज आकारणी केली जाते।
तुम्ही कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला 15 ते 60 दिवस, म्हणजे पहिले 15 दिवस, कमीत कमी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत तुम्ही ते पैसे पैसे ठेवू शकता, स्वतःजवळ ठेवू शकता. आणि त्याचा जो दर आहे तो दर सुद्धा खूप कमी दराने, अल्प दर आहे, म्हणजे 3 पेक्षा कमी किंवा 3 अशा पद्धतीने. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही तात्पुरती व्यवस्था आहे. बघा, तात्पुरती हे महत्वाचं आहे. लहान कालावधीसाठी म्हणजे 60 दिवसापर्यंत त्या माणसाची अडचण भागावी, त्या उद्योजकाची अडचण भागावी, जे काही उद्योजक स्टँडअप इंडियामध्ये आहेत त्यांची अडचण भागावी, यासाठी 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत अल्प दरामध्ये व्याज आकारणी केली जाते. आणि शेवटचा मुद्दा आहे किरकोळ किंमत. किरकोळ किंमत म्हणजे काय बघा, पात्र योजनेच्या अंतर्गत 25%, किती, 25% एखादी शासनाची, राज्य शासनाची आणि केंद्र शासनाच्या काही योजना असतात, तर त्या योजनांमध्ये किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. समजा एखाद्या राज्यात असं वाटलं की हा जो उद्योग आहे, जो काही महिलांनी किंवा एससी बांधव असतील, एसटी बांधव असतील, यांनी जो उद्योग सुरू केला आहे, या उद्योगाला आणखीन बढती देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी एखाद्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना असतील तर त्याच्यामध्ये 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य त्या उद्योजकांना देऊ शकतं. समजा काही असे उद्योग आहेत, एखाद्या महिला भगिनीने घरात चालू केला एखादा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असेल, अनेक महिलांच्या घरची सन्मानानं चूल पेटत असेल, तिला चांगल्या पद्धतीचं आर्थिक स्वातंत्र्य मिळत असेल, पैसा मिळत असेल आणि ती आपल्या कुटुंबाचं नियोजन उत्तमरित्या करू शकत असेल, असे बरेचसे उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. महिलांनी खूप पुढे चालून काही केलेलं आहे. तर अशा महिलांचा विचार लक्षात घेऊन, त्यांचं काम लक्षात घेऊन त्यांना अधिक ते कामाला प्रोत्साहन मिळावं म्हणून सुद्धा 25% राज्य किंवा केंद्र सरकार त्यांना काय करू शकतं, किरकोळ किंमत म्हणजे काही रक्कम 25% त्यांच्या प्रकल्पाच्या किंवा त्यांना मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या 25% रक्कम त्यांना ते देऊ शकतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी स्टँडअप इंडिया संदर्भातली माहिती आपल्याला पाहता येईल. बघा, स्टँडअप इंडियामध्ये जे काही तळागाळातील माणसं आहेत, पिढ्यानपिढ्या ऋतून बसलेली माणसं आहेत, त्यांना खांद्यावरती घेणं किंवा त्यांना समर्थपणे पुढे येण्यासाठी जी काही योजना केंद्र सरकारने 5 एप्रिल 2016 मध्ये चालू केली, तिचं नाव आहे स्टँडअप इंडिया. तिचा अर्थ जर सांगायचा झाला, तो अर्थ आहे ती भारतामध्ये त्याचं मुख्यालय असावं, वयाचे 18 वर्ष पूर्ण केले असावेत आणि जे काही उद्योजक आहेत, भावी उद्योजक आहेत, ते एससी, एसटी आणि महिला कोणत्याही समाजातील असो, तिच्यासाठी ही योजना करण्यात आली आहे. पुन्हा एकदा थोडंसं ओव्हरऑल पाहून घेऊया काय काय पात्रता आहेत, काय नाही, अगदी थोड्या ह्याच्यामध्ये वेळेमध्ये. बघा, हे ज्या काही महिलांची स्थिती याबद्दल आपण बोललेलोच आहोत, पण ह्या महिलांना पुढं सन्मानाचं स्थान दिलं पाहिजे. जेव्हा स्वामी विवेकानंद 1893 मध्ये धर्म परिषदेमध्ये गेले होते आणि जेव्हा परत आले भारतामध्ये, तेव्हा लोकांनी विचारलं अमेरिका एवढी का पुढे आहे, तर त्यांनी सांगितलं तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा तिथल्या देशाच्या विकासामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा सहभाग खूप कमालीचा आहे, खूप जास्त आहे. आणि म्हणून तेव्हा त्यांनी हेही सांगायला सुरुवात केली होती आपल्या व्याख्यानाद्वारे की ज्या देशामध्ये महिलांचा दर्जा उत्तम आहे ते देश सुपर पॉवर असतील किंवा ते देश प्रगती पथावर आहेत. म्हणून भारतामध्ये सुद्धा महिलांना आता विकासामध्ये सोबत घेणं गरजेचं आहे. कारण महिला कोमल है, कमजोर नहीं तू, इस शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. अशा महिलांचं वर्णन आपण करू शकतो. आणि त्या महिला कमी नाहीत, कारण महिलांचा दर्जा वाढवला पाहिजे, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, जेणेकरून राष्ट्र विकासामध्ये तिचं सुद्धा योगदान, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेक महिलांचं योगदान आहे, तसं देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग असावा या उद्देशानं. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे म्हणजे बांधव आहेत, त्यांचा सुद्धा देशाच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा असावा या उद्देशानं स्टँडअप इंडिया आहे. स्टँडअप नावातच बरंच काही आहे भाऊ. काय आहे स्टँडअप? जे बसलेत, जे रुतलेत, जे काही परिस्थितीमुळं, काही अडचणीमुळं, काही सामाजिक दर्जामुळं त्यांचा दर्जा उंचवायचा आहे, त्यांना नोकरी मागणारे नाही तर त्यांना नोकरी देणारे बनवायचं आहे. आज दर्जा बऱ्यापैकी पुढे जरी गेला असला तरी अजूनही उद्योजकतेच्या बाबतीत कुठेतरी हे समाज घटक, हे वंचित घटक आजही पाठीशी आहेत, पाठीमागे आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी ही स्टँडअप इंडिया ही योजना आहे. कर्ज पुरवठ्याची मर्यादा आहे 10 लाख ते 1 कोटी. या उपक्रमाचं क्षेत्र आहे उत्पादन व सेवा व्यापार. त्यानंतर पात्रता आहे ते तर आता सांगायची गरज नाही, तरी सुद्धा एससी आणि एसटी बांधव आणि महिला उद्योजक वयाची 18 वर्ष पूर्ण,
आणि एखादा जर भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय चालू केला असेल तर त्यामध्ये या बांधवापैकी या तीन घटकांपैकी 51% हिस्सा त्या उद्योजकाचा असावा। त्यानंतर कर्जाच्या स्वरूपामध्ये आपण 7 मुद्दे पाहिले आहेत, एक 7 बघितलेले आहेत आणि ते 7 मुद्दे तुम्हाला नक्कीच समजले असतील तरी सुद्धा कर्जाचा हेतू काय हेतू आहे, अनुसूचित जाती जमातीतील लोकांना काय करायचे आपल्याला व्यापार आणि सेवा क्षेत्रामधील नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे, तो कर्जाचा हेतू आहे। त्यानंतर परकीय कर्जाच्या 75% संमिश्र कर्ज हे काय करायचंय उपलब्ध करून द्यायचंय, जसे की 10 लाख ते 1 कोटी पर्यंत मर्यादा आहेच, पण त्याच्या प्रकल्पाच्या 75% सुद्धा आपल्याला खेळतं भांडवल बघा त्याच्यामध्ये कोण कोण संमिश्र भांडवलामध्ये कोण कोण येतं बघा, मुदत कर्ज व खेळते भांडवल त्यांना संमिश्र कर्ज असं म्हटलं जातं। व्याजाचा दर हा 3% असावा, किती 3% असावा आणि हा बचत गटासाठी सुद्धा दिलेला आहे। सुरक्षितता काय सुरक्षितता आहे, क्रेडिट गॅरंटी फंडच्या स्कीम मध्ये सुद्धा त्यांचा अंतर्भाव होऊ शकतो, त्यांना तिथे पण सवलत मिळू शकते। आणि जे प्राथमिक स्वरूपामध्ये आहेत, जर एखादा उद्योग नाही व्यवस्थित चालला तर त्याच्यावरती लगेच कब्जा करणं किंवा ते जप्ती करणं वगैरे असं न करता तिथं पण सूट ही त्यांना दिली जाते आणि दिली पाहिजे। त्यानंतर परतफेड कशी या पद्धतीनं तर 7 वर्षाच्या आत किंवा त्यानंतर पुढील 18 महिन्याच्या आत मध्ये काय करायचं आहे, पैसे घेतलेल्या मुद्दलासहित व्याजासहित ते परत करायचे आहेत। खेळतं भांडवल कितीपर्यंत मिळू शकतं 10 लाखापर्यंत, पण कशाच्या सहाय्यानं ओव्हर ड्राफ्ट या सुविधेच्या सहाय्याने ते मिळू शकतं। त्यासाठी डेबिट कार्डची सुद्धा सोय केली आहे, बँकेत रांग लावायची गरज नाही, हात पसरायची गरज नाही, आपोआप खात्यात पैसे पडतील। चालू खाते सुविधाधारकांना त्यांच्या भांडवलाच्या विविध गरजा पूर्तीसाठी ही सुविधा देण्यात आली आहे। ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत अल्प दरात व्याज आकारणी केली जाते। लहान कालावधीसाठी दिली जाणारी ही तात्पुरती काय सुविधा आहे, पाहून घ्या। स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। किरकोळ किंमत 25% केंद्र आणि राज्य देतात। तर इथं 7 मुद्दे झाल्यानंतर आता स्टँड अप इंडियाची भारतामध्ये काय स्थिती आहे ते आपल्याला पाहायचं आहे। हा करंटचा टच असणार आहे, याचा उल्लेख प्रस्तावनेमध्ये करायचा आहे, याचा उल्लेख येणाऱ्या कोणत्याही परीक्षा असतील, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये हे करू शकता। राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात। एमपीसी थ्रू जे काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी बघा किती आहेत, बघा किती टक्के किती लोन दिलेला आहे, अमाउंटिंग टू RES 70,204.49 करोड, बघा जवळपास 26,000 कोटी आतापर्यंत महिलांना दिलेला आहे। आणि त्याच्यामध्ये घेणाऱ्या महिला 1,16,266 महिलांनी आतापर्यंत ते घेतलेलं आहे। एक्सटेंड अंडर द स्कीम सिन्स इन्सिप्शन इन एप्रिल 2016 मध्ये एवढ्या महिलांना किंवा एवढ्या बांधवांना या ठिकाणी कर्ज हे दिलं होतं। त्याची रक्कम होती 26,204 कोटी रुपयाचं कर्जाचं वितरण या योजनेच्या माध्यमातून केलं होतं। आता 2025 पर्यंत ही काय केली आहे योजना पुढे ढकललेली आहे। 2016 ला सुरुवात केली आणि आता 2025 पर्यंत ही योजना असणार आहे। कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की 2025 पर्यंत हा भाग तर आपल्या पाठ्यपुस्तकात कसाही असेल, एखाद्या वेळेस ही योजना सुद्धा अजून पुढे ढकलली जाऊ शकते। लोन्स बिटवीन 10 लाख टू 1 करोड, बघा लोन्स किती आहे हे आपण सांगितलेलं आहे, 10 लाख ते 1 कोटी पर्यंत। फॅसिलिटेड टू SCs, STs अँड वुमन फॉर सिटिंग अप ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस, हे लक्षात ठेवा। ग्रीनफील्ड एंटरप्राइजेस मध्ये कोण कोण व्यवसाय, कोणते व्यवसाय, उद्योग आणि त्यासोबतच जे काही सेवा आहेत, उत्पादन सेवा असतील किंवा उद्योग सेवा, त्याच्यामध्ये काम करणं, मॅन्युफॅक्चर्ड सर्व्हिस फॉर ट्रेडिंग सेक्टर, तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतचा निधी कर्जाच्या स्वरूपात दिला जातो। टॉप 35 वुमन 35 प्लस एंटरप्रेन्योर्स इन इंडिया, बघा या महिला आहेत, यांना संधी मिळाली, त्यांनी संधीचं सोनं केलं। अशा कितीतरी महिला भगिनी बघा, अतिशय एक से बढ़कर एक अशा महिला या स्टार्टअप मध्ये आलेल्या आहेत, स्टँडअप झालेले आहेत, स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत। पण यांच्या पाठीमागे कोण ना कोणतरी पुरुषांचा वगैरे हात असेल नसेल याची मला कल्पना नाही, परंतु यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं देशामध्ये महिलांचा दर्जा किंवा आता स्टँडअप इंडिया मधल्या महिलांना ज्या काही आता पुढे आलेल्या महिला आहेत त्यांना इथपर्यंत पोहोचवण्याचं काम भारत सरकारचं आणि त्यांच्या पाठीशी असणार। आजपर्यंत महिला पुरुषांच्या पाठीशी राहिल्या, आता पुरुषांनी सुद्धा महिलांच्या पाठीशी राहायला पाहिजे, कारण ती सुद्धा या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आणि म्हणून आज आपण स्टँडअप इंडिया मध्ये
खूप चांगली माहिती, ती माहिती कशी वाटली, त्या माहितीचा कितपर्यंत फायदा होणार आहे, फायदा तर 100% असणारच आहे, पण इतरांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकतो। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मजेत जगा, मजेत राहा, कारण तुमच्या पाठीशी आहे जिनी योद्धा बॅच। आणि आज ज्या पद्धतीनं जे सहकार्य असेल किंवा ज्या पद्धतीनं व्हिडिओचे व्ह्यूज वाढतायत, ज्या पद्धतीनं सबस्क्रायबरची संख्या वाढतीये, त्या पद्धतीने तर मी एवढंच म्हणेन की आमची जिनियस योद्धा बॅच नंबर 1 आहे आणि सध्या फॉर्म मध्ये चालणारे व्हिडिओ आपलेच आहेत। अतिशय कमी वेळामध्ये एवढं भरभरून प्रेम तुमचं मिळते, त्याबद्दल सर्व जिनियस योद्ध्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची हसत खेळत मजेशीर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी काही वेळाने स्वागत करणारच आहे। परंतु तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।